एका माणसाचं पोट दुखत होतं. काय दुखत होतं? पोट. डॉक्टरकडे गेला. डॉक्टर साहेब पोट दुखतंय हो माझं. डॉक्टरांनी गोळी दिली, बघा ही गोळी घे आणि पोट राहून जाईल. गोळी घेऊन ज्या अर्थी पोट राहिलं नाही त्या अर्थी समजून चालावं, एक तर गोळी घेण्याची प्रक्रिया चुकली असावी किंवा आजार मोठा आहे. प्रयत्न करून तुमच्या आणि माझ्या पदरामध्ये सुख पडत नाही त्या अर्थी समजून चालावं. एक तर सुखाचा पत्ता चुकलाय, नाही तर सुखाचा मार्ग चुकलाय. प्रत्येकाला हवा आहे सुख, आणि ज्या मार्गाचं अनुकरण केलं तो मार्ग आहे दुःखाचा, म्हणजे संसाराचा. आणि संसाराच्या मार्गाने किती जरी अनुकरण केलं, सोपं उदाहरण सांगतो महाराज. एखाद्याला साताऱ्याला जायचं. कुठं जायचंय? साताऱ्याला जायचं. अगदी 2 मिनिटावर तुमच्या हवे आहे. साताऱ्याला जायचं आणि तो पुण्याकडे निघाला. खरं सांगा किती दिवस चालला म्हणजे सातारा येईल का हो? अजिबात नाही. पुण्याच्या पुढं चाकण येईल, मंचर येईल, खेड येईल, पार संगमनेर, आळेफाटा, नाशिक येईल, पण सातारा येणार नाही. तसं तुम्हाला आणि मला शाश्वत सुख प्राप्त करून घ्यायचंय, कधी ना हटणारं सुख प्राप्त करून घ्यायचंय. पण एक निष्ठता खूप महत्वाची आहे. शास्त्राने जे सांगितलं ते आपण केलं पाहिजे. शास्त्राने तसे तुम्हाला 2च उपवास सांगितलेले, एक एकादशी सांगितलेली, दुसरा सोमवार सांगितलेले. गुरुवार करावा याच्यासाठी शास्त्रामध्ये पुरावा नाहीये. मंगळवार करावा याच्यासाठी शास्त्रामध्ये पुरावा नाहीये. शनिवार करावा याच्यासाठी सुद्धा शास्त्रामध्ये पुरावा नाहीये. पण एकादशी करावी याच्यासाठी नवमस्कंदामध्ये अंबरीश राजाचं चरित्र याचा मी पुरावा देऊ शकतो. सोमवार करावा याच्यासाठी गाथ्यामध्ये तुकोबरायचे प्रमाण हजारो हेही देऊ शकतो. पण काय झालंय, हल्ली परमार्थ सुद्धा लोकांनी आपल्या आपल्या ॲडजस्टनुसार ठरवून घेतलेला आहे. परमार्थ सुद्धा लोकांनी आपल्या आपल्या ॲडजस्टनुसार ठरवून घेतला. तुकोबराय मार्गदर्शन करत असताना सांगतात, हे बाबांनो ऐका ना, आपुला तो एक असणारा भगवान परमात्मा आपला साकार. पण कोण? विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शूरदाता. पांडुरंग परमात्मा विटेवर जो उभा आहे त्या पांडुरंगाला तुम्ही जीवनामध्ये आपलंसं करा. आणि जर नाही तुम्ही त्याला आपलंसं केलं तर तेने विना जीवा सुख नहे. तसं तर मानवी देहाची निर्मितीच त्याच्यासाठी झालेली. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन जगजीवन नारायण गायन गुण तयाचे. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. जेने तू जोडसी नारायण नासे जीव पण भवरोग. एवढा सुंदर प्रकारचा जो नर्दे दिलाय तुम्हाला, तो भगवंतानी फक्त आणि फक्त भजनासाठी दिलेला. महाराज सांगतात, देवे दिला देह, देव दिला देव जन गोमाता. देव दिला देव जन गोमाता. देव दिला देव भजन गोमाता. देव दिला देव भजन गोमाता. देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. अनमोल किमतीचा नरदेह जो जगाच्या मालकाने दिलाय. महाराज सांगतात भजनासाठी दिलाय. कबीर महाराज सांगतात, अवट हाथ का मानव देह भगवान ने तुझको दिया. अवट हाथ का
सोया नाहक जमाना खोया. हो ऐका, औट हात का मानव देह भगवानने तुझको दिया. एवढा सुंदर नरदे तुमच्यासाठी भगवंताने भजनासाठी दिलाय आणि इथं येऊन जर त्याचा उपयोग भजनासाठी नाही केला तर महाराज सांगतात नाही तरी गेला जन्म वाया. ज्या गोष्टीसाठी आलेले आहात ती गोष्ट जर जीवनामध्ये नाही घडली तर माणसाचं जीवन वाया जातं. आणि एकदा का वाया गेलं की परत सुरू होतं. पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजिती. एक एक योनी कोटी कोटी फेरा मंग लागे वारा मनुष्य देहाचा. आंधळेच्या हातात कावळा सापडावा तसा नरदेह सापडलाय. महाराज सांगतात मानुस जन अनमोल रे अरे मिट्टी में ना खोल रे अब तो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. एकदाची आंधळ्याच्या हातात सापडावा तसा नरदेह एकदाचे. महाराज मग आल्यानंतर निश्चित या नरदेहाचं सार्थक काय आहे महाराज सांगतात हित ते करावे देवाचे भक्त. तुमचं जर हित व्हावं वाटत असेल तुम्हाला तर माझी सर्वांना विनंती आहे करा रे बापांनो साधन हरीचे जनी करणीचे करू नका. भगवंताच्या चिंतनाविना वेळ वाया नका घालू. एका कवीचं खूप गोड वचन आहे ऐका. हरिभजना विन काळ घालवू नको रे 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 हरिभजना विन काळ घालवू नको रे. भगवंताच्या चिंतनाविना माणसाचं जीवन वाया नाही गेलं पाहिजेत. महाराज खरं सांगू मी एका मोठ्या महात्म्याच्या मुखातून एक वाक्य ऐकलेलं आहे. देवाला सोडून जीवनातला जेवढा काही वेळ आहे तो समजून चालाव की आपल्या जीवनातलं पाप आहे. महाराज ते काय आहे देवाला सोडून जीवनातलं जेवढा काही वेळ आहे. मी तर या मताचा महाराज आहे देवाला सोडून तुमचं कीर्तन ऐकल ते सुद्धा निषिद्धच मानलेलं आहे. महाराज देवाला सोडून तुमचं वाजवणं असेल ते सुद्धा निषिद्ध आहे. देवाला सोडून तुमचं गाणं असेल ते सुद्धा निषिद्ध आहे. महाराज ज्या भजनात देव नाही ते भजन सुद्धा निषिद्ध मानलेलं आहे. महाराज ज्या गायनामध्ये देव नाहीये मला एक कळत नाही. नामदेवराय कीर्तन करायचे त्यावेळेस जगाचा मालक नाचत होता. प्रमाण ऐकले तुम्ही नामदेव कीर्तन करी देव नाचे पांडुरंग. एवढा नाचत होता की नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. देव नामदेवराय कीर्तन करायचे देव नाचत होता. आमचं नशीब एवढं खराब आहे आम्ही कीर्तन करायला लागलो की दिवसा लोक झोपतात. नवनाथ दादा 2-4 दिवसापूर्वी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो. एक माय माऊली माझ्याकडे आली म्हणे दादा खूप गोड कीर्तन करता तुम्ही. तिनं माझं वर्णन केल्यानंतर मला थोडं विशेष वाटलं. म्हणलं आई काय तुला माझ्या कीर्तनातलं आवडलं. ती मला म्हणे मला कीर्तनातलं काहीच कळत नाही रे बाळा पण तू खूप सुंदर कीर्तन करतो. मग परत अपेक्षा वाढली. मी म्हणलं मावशी नेमकं कीर्तनातलं आवडलं काय तुला. ती म्हणली भाऊ काहीच आवडलं नाही. घरी 3-3 गोळ्या घेऊन झोप येत नाही मला. काय म्हणली ती घरी 3-3 गोळ्या घेऊन झोप येत नाही. तू नुसतं रूप पाहता लोचनी म्हणलं तरी मला झोप लागली. काय ताकद आहे म्हणे तुझ्या वाणीत. महाराज कबीर महाराज सांगतात सूर अनेक फिरे कन मागत पै पद सूर सो स्वाद कहा पुनिताल मदिरा बजाती फिरे मीरा मतवारिस चाह कहा सिय राम कथा कितनों ने लिखी पर तुलसी जैसी मर्याद कहा नरसिंह बसे प्रतिखंबन में
पर काढन को प्रल्हाद कहा. गाणारे कीर्तनाते, गाणारे भजनाते, गाणारे भागवताते, गाणारे रामायणाते, पण गायक म्हणल्यानंतर सुरदासजीचंच नाव घेतलं जातं. याचं कारण आम्ही गातो लोकांनी प्रेम करावं म्हणून, आणि सुरदासजी गात होते देवानी प्रेम करावं म्हणून. महिला मंडळी कीर्तनकार थोड्या नाहीये महाराज. गायक महिला आहे, कथाकार महिला आहे, कीर्तनकार महिला आहे. जेवढे पुरुष कीर्तनकार आहे तेवढ्याच महिला कीर्तनकार आहे. पुरुषांमध्ये वादक आहे असं नाही, महिला सुद्धा वादक झाल्या, महिला सुद्धा गायक आहे. पण महिला कीर्तन जरी करत असेल, गायन जरी करत असेल, तरी नाव फक्त मीराबाईचंच घेतलं जातं महाराज. कारण त्यांचं जीवन भगवंतासाठी समर्पित होतं. तुलसीदासजींच्या चरित्रावर अनेक लोकांनी आपली बुद्धी खर्च केली, पण नाव फक्त रामायणावर फक्त अनेक विद्वानांनी आपली बुद्धी खर्च केली, पण नाव फक्त तुलसीदासजीचंच घेतलं जातं. तसं प्रत्येक खांबामध्ये नरसिंह भगवान परमात्मा आहे, पण तो काढण्यासाठी जगामध्ये आता भक्त प्रल्हादजी राहिलेले. खरं सांगू, परमार्थ खूप चांगल्या प्रमाणाने वाढलाय, पण परमार्थ सवडीने वाढला, आवडीने वाढला नाही. आणि महाराज तर सांगतात, आवडीने भावे हरिनाम घेसे, आवडीने भावे हरिनाम घेसे, आवडीने भावे हरिनाम घेसे, आवडीने भावे हरिनाम घेसे. ओ तुझी चिंता त्यासी सर्व आवडीने भावे हरिनाम घेसी. आवडीने सांगितलं का सवडीने सांगितलं? वेळ भेटल्यानंतर कीर्तनाला नका जात जाऊ. आता कीर्तनाला सुद्धा लोक लग्नासारखी भेट देतात. फॅशन वाढली आहे पुणे जिल्ह्याकडची. तुम्ही 12ला जरी कीर्तन ठेवलं तरी लोक जेवायलाच येणार महाराज. कठीण ताळ आहे, बरोबर आहे का नाही? अवघड आहे. 10च्या नंतर येणारा वर्ग हा कीर्तनासाठी नसतो, तो फक्त आणि फक्त पंक्तीपठा नसतो, त्याला कीर्तनाशी काही घेणं देणं नसतं. आवड म्हणून कीर्तन ऐका, सवड म्हणून कीर्तन नका ऐकू. वेळ भेटल्यानंतर मंदिराला नका जात जाऊ, वेळ भेटल्यानंतर देवदेव नका करत जाऊ. वेळ काढून देवदेव करत जा, वेळ काढून परमार्थ करत जा. तुम्ही त्याच्यासाठी वेळ काढा गड्यांनो, तो तुमच्यासाठी वेळ काढाल. तुम्ही जर त्याच्यासाठी वेळ नाही काढला तर तो तुमच्यासाठी कसा वेळ काढाल महाराज? मी तर या मताचा महाराज आहे, अख्खं जग तुमच्या विरोधात जाऊ द्या, फक्त देव तुमच्यासोबत असू द्या. पण ज्या दिवशी देव तुमच्या विरोधात जाईल त्या दिवशी या जगातलं तुम्हाला कोणीच वाचवणार नाही. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचवनिया. रामायणातला एक गोड प्रसंग आहे, मी नेहमी सांगत असतो. प्रभू रामचंद्राचं रावणाचं युद्ध चालू होतं, सायंकाळची वेळ होती. जगाचा मालक समुद्राच्या किनारी बसलेला आहे, भाल्यातला बाण काढला आणि बाणाला टोक लावत होते प्रभू रामचंद्र. तो बाण थंड जावावा म्हणून प्रभू रामचंद्राने तो बाण काढला आणि एका चिखलामध्ये घातला. 10-5 मिनिटं झाले, चिखलातला बाण काढल्यानंतर बाणाला रक्त लागलं होतं. प्रभू रामचंद्राचं अंतकरण भरून आलं. अरे निश्चित माझ्याकडून काही ना काहीतरी पाप झालं. चिखलामध्ये हात घातला तर रक्तानं माखलेलं बेंडूक होतं, थरथर थरथर कापत होतं, शेवटचे श्वास मधूत होतं. त्या बेंडकाकडे पाहून जगाचा मालक रडायला लागला, बेंडक्या कारण नसताना ड्रॉ 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 करून अख्खं गाव जागं करतोस रे. आज एवढा मोठा आणीदार बाण तुझ्या पाठीत गेला, तो ओरडला का नाहीस? बेंडकानी जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं. बेंडूक देवाला सांगू लागलं, देवा ज्याच्या नावाने हाक मारायची देवा, ज्याच्या नावाने धावा करायची देवा, तोच जर आज आम्हाला मारायला लागलं तर धावा कोणाच्या नावाने करायची? मी सांगू तुम्हाला, जग विरोधात गेलं तर देव जवळ करल, पण ज्या दिवशी देव विरोधात जाईल त्या दिवशी या जगातलं तुम्हाला कोणीच वाचवणार नाही. म्हणून काही जरी झालं तरी चालतं, तुझा विसरण वा देवाचा विसर पडू देऊ नका. ज्या दिवशी देवाचा विसर पडल त्या दिवशी तुमच्या अधोगतीला सुरुवात होते महाराज. म्हणून आपुला तो एक देव करुणी घ्यावा, ते नेविना जीवा सुख नो हे. देवाला सोडून जगातल्या जेवढ्या काही गोष्टी तेवढ्या दुःखाला कारणीभूत आहे,
त्या आधी नव्हत्या आणि अंतीन त्याचा ज्याचा आधी नाही ज्याचा अंत नाही त्या गोष्टीविषयी प्रयत्न करणं म्हणजे चुकीचं आहे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, बा दुःखाचे केने सुटले, जेत मरणाचे भले लोटले, ते हे मृत्यू लोकीची घडले हाट वेळे येणे. त्याच्या पुढची ओवी किती गोडे पहा. मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी, कैशी सुखनिद्रान थरुणी इंगळाच्या. लक्ष देऊन ऐका ना दादा. संसारामध्ये प्रयत्न करणाऱ्या माणसाला अज्ञानी म्हणलेलं आहे. संसारात सुख नाही का? आहे ना. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. एक मनुष्य जंगलात गेला लाकड तोडण्यासाठी. आता लाकड तोड्या होता, उशीर झाला, वाहक त्याच्या पाठीमागं लागला. एवढा जोरात पळायला लागला, त्याला माहिती वाघाच्या ताप्यात सापडल्यानंतर आता मी जगणं शक्य. आपला जीव वाचवण्यासाठी एवढा जोऱ्यात पळायला लागला, एवढ्या जोऱ्यात पळायला लागला. काय करावं कसं करावं म्हणून समोर एक विहीर दिसली. काय दिसली? विहीर. आणि विहिरीत उडी मारणार, पण विहीर कोरडी होती. काय होती? विहीर कोरडी होती. आणि खाली बघितलं तर विहिरीमध्ये असा एक काळा जरत नाग होता, विषारी नाग होता. त्यानं विचार केला, खाली जर उडी मारली तर नागोबा डसणार, वरती जर राहिलो तर वाघोबा खाणार, करायचं काय? त्या विहिरीमध्ये एक लिंबाची फांदी होती, त्याला काय म्हणतो आपण? फांदी. त्या फांदीला त्यानं पकडलं. खाली पाहिलं तर नागोबा आहे, वरती पाहिलं तर वाघोबा आहे. ज्या फांदीला धरलं होतं त्या फांदीला आग्यमोळ होतं. काय होतं? काय होतं? आग्यमोळ. आता आग्यमोळ डसल्यानंतर कशा गुदगुल्या होतात, ज्याला त्याला डसल्या त्याला माहिती आहे. मला काही त्याचा अनुभव नाही, पण खूप सुंदर गुदगुल्या, असं एसीचा फील निर्माण होती. बरोबर आहे का नाही? आता त्या आग्यमोळाच्या माश्या डसायला लागल्यानंतर खाली उडी मारावं तर नागोबा डौस करल, वरती थांबलो तर वाघोबा टळस. आणि ज्या फांदीला पकडलं त्या फांदीवरच्या आग्यमोळाच्या माश्या डसायला लागल्या. आग्यमोळाच्या माश्या उठल्यामुळे एक मधाचा थेंब त्याच्या होटावर पडला. काय पडला? होटावर पडला. आणि तो तेवढ्या त्रासामध्ये म्हणतो, वाह किती गोड आहे. याच्यापेक्षा कमी सुख संसारामध्ये महाराज, याच्यापेक्षा कमी सुख आहे. अरे आग्यमोळाच्या माश्या चावल्यानंतर मनुष्य वाचू शकतो, पण संसारातल्या माश्या एवढ्या खराब आहे की त्यानं शक्यच होत नाही जगणं. म्हणून संसारामध्ये सुखाची अपेक्षा करूच नका. संसाराचं गणित आतापर्यंत कोणाला सुटलं नाही महाराज. आपल्याकडं असून काय असणार आहे? तुमच्या या सर्कलमध्ये, तुमच्या परिसरामध्ये सर्वात मोठा श्रीमंत माणूस म्हणजे 50 एकर जमीन धरा त्याच्या हवेवर. त्याच्यापेक्षा मोठा असेल तर 100 एकर धरा. त्याच्यापेक्षा मोठा असेल तर 1000, 2000, 5000च्या पेक्षा तर जमीन नसेलच कोणाला. मग लक्ष देऊन ऐका. ज्या रावणाकडे 7 कोटी घरं सोन्याची होती. किती कोटी? 7 कोटी घरे जेथे काश्या आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची. बरं तो काही साधा होता का? दशग्रंथी होता. 6 शास्त्र, 4 वेद मुखोद्गत होते. भगवान शंकराचा 1 नंबरचा भक्त होता. आणि राजा रावणाकडे 33 कोटी देवबंदी खाण्यात होते. ज्या गणपती बाप्पा आता गेले का उठून, ते गणपती बाप्पा राजा रावणाच्या घरी गाड ओळायला होते. काय करायला होते? गाड ओळायला. ज्या खंडोबाला जातो ना आपण जेजुरीला, हा जेजुरीचा खंडोबा रावणाची दाढी करायला होता. खंडोबा हेर सलून दुसऱ्यांदा दाढी करायची नाही, फक्त रावणानंच करायची. हा जो चंद्रामध्ये आकाशामध्ये जो चंद्र दिसतोय ना, त्या चंद्राची राजा रूमला स्पेशल एसी, नवग्रहाच्या पायऱ्या, एवढं काही ऐश्वर असताना सुद्धा राजा रावणासारखा व्यक्ती जर संसारात अपूर्ण राहिला तर आपल्यासारख्या 2-2, 4-4 गुंठ्यावाल्याने डोके लावायचे नाही. आपलं गणित तर कधी उलट होईल काही सांगता येत. साधा एक करोना आला तर आपलं काय झालं कळलं का तुम्हाला? एका करोनामध्ये सगळंच बंद पडलं. अरे बाबा, व्यवसाय बंद पडले यात दुःख नाही, परमार्थ सुद्धा बंद पडला होता. अजून जर 2 दिन लॉकडाऊन पडले असते विवेक दादा, तर धोत्राची गाठ कशी बांधायची हे सुद्धा विसरून गेले असते मला लोक. मग साधा एक रोग जर तुमचा परमार्थ बंद पाडू शकतो तर असे हजारो रोग या जगामध्ये. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, एवढा गोड नर्दे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना, संसाराविषयी प्रयत्न करता, देवाविषयी प्रयत्न करता. देवाविषयी प्रयत्न करा. किती गोड प्रमाण तुकोबरायचं आहे का? बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. आता उर्वरित काळ देवाच्या चिंतनामध्ये घाला. उर्वरित काळ देवासाठी द्या. वेळ नका वाया घालू. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. आणि देवाला सोडून जगातल्या सगळ्या गोष्टी एरती माईके, दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान. संसार आपल्या बापाने केलाय,
आपल्या आजोबांनी केलाय, आपल्या पंजोबांनी केला, तर अजून कोणाचा तो परिपूर्ण झाला? आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आता मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आता मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू बनू कोई तैसा झाला. देखत देखत ना तू बंधू कोई तैसा झाला. उठा जागा पाठी भैराले मोठे. उठा जागा पाठी भैराले मोठे. उठा जागा पाठी भयाले मोठे. उठा जागा पाठी भयाले मोठे. जाग केलंय तुम्हाला आणि मला. उठा जागे वारे आता, आता जागा रे भाईनो जागा. किती प्रमाण म्हणायचे ऐका. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती हो जगजोगी जगजोगी. जागता जगदेव राखा काही भाव. सगळ्या साधू संतांनी जेवढे काही संत महात्मे या महाराष्ट्रात जन्मात आले, मज निरंतर जागविती. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. म्हणून एवढा गोड नर्दे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना, वेळ नका वाया घालू. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत. तुकोबराय लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. म्हणून एवढा सुंदर नर्दे तुमच्याने माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय ना, निश्चित बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा देवाचं चिंतन करा. विठोबा रखुमाये जय जय. की बनी रे मै तो दिवानी बने. आणि मला एक कळतंय, परमार्थ करणाऱ्या माणसाला लोक हसलेच पाहिजेत महाराज. कारण परमार्थ करणाऱ्या लोकांना जर लोक हसले तर मनुष्याच्या अंतकरणामध्ये, परमार्थ करणाऱ्या माणसाच्या अंतकरणामध्ये त्यांच्याविषयी तिरस्कार निर्माण होतो आणि त्याचा परमार्थ चांगला होतो. तुका म्हणे हसे जन नाही कान ते ठाई. कोणी निंदा कोणी वंदा, अमुचा सोहिताचा धंदा. म्हणून अविनाश करिया फुली आयसे लावी मना पिसे गोविंदाचे. आणि एवढं गोड नर्दे तुमच्याने माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय, एवढा सुंदर नर्दे तुमच्याने माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. जीवन असं जगा की तुम्ही गेल्यानंतर तुमची उत्तम कीर्ती या जगामध्ये शिल्लक राहिली पाहिजे. अभंगाचं शेवटचं. आ
चरणामध्ये तुकोबराय सांगतात, तुका म्हणे का मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे हे रती माईके दुःखाचे जनते नाही आधी अंती अवसान. तुम्ही गेल्यानंतर जर तुमच्या नावाचा सुगंध तुम्हाला या वाटत असेल तर प्रत्येकानं आजपासून आपल्या जाण्याची तयारी करा. थोडं जीवन जगा, पण जीवन असं जगा की तुम्ही गेल्यानंतर लोकांनी निश्चित म्हणलं पाहिजेत की याच्यासारखा माणूस नव्हता. महाराज खरं सांगू, मानवी देहाचं एक गणित आहे, मानवी देहाचं एक सूत्र आहे. जास्त काही करण्याची गरज नाही. माणसाने माणसासोबत प्रेमानं जरी वागलं तरी लोक नाव घेतात. महाराज, तुम्ही गेल्यानंतर तुमची कीर्ती, तुमची पुण्यतिथी, तुमचं वर्षश्राद्ध जर तुम्हाला व्हावं वाटत असेल तर आजपासून चांगलं जीवन जगा. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. ये दुनिया एक उलझन है कई दो का कई ठोकर, मुश्किल में संभल जाए उसे इंसान कहते हैं. म्हणून जीवन चांगलं जगा. एवढा गोड नर्दे तुमच्याने माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. तुकोबराय सांगतात, तुका म्हणे का मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे हे रती माईके दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान. ज्या मातोश्रीच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. अशा वैकुंठवासी कैलासवासी आमच्या सीताई साहेब दत्तात्रय डिंबळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. एक सांगू महाराज तुम्हाला, जीवनामध्ये ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल, ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल, त्या दिवशी निश्चित मनुष्य पोरका होतो. मी तर नेहमीच सांगत असतो, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. ज्या दिवशी आई जाईल, ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल, त्या दिवशी समजून चालाव की जीवनातलं प्रेम संपलं. रात्री 3 वाजता घरी जा किंवा 5 वाजता घरी जा, दरवाजावर थाप टाका, दार उघड. बायको रागात दार उघडून तिच्या बेडरूममध्ये जाऊन ती झोपून राहील, पण रात्री 5 वाजता सुद्धा त्या दरवाजाजवळ झोपलेली आई, तिच्या मुखातून पहिला शब्द येतो, बाळ्या जेवलास का तू, हे म्हणणारे या जगामध्ये फक्त तुमची माय आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती, पैसों से खाना मिल सकता है, भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से बिछाना खरीद सकते हो, नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यांनो, प्रत्येकानं आपल्या आईवडिलाची सेवा करा. आईचं लेकरावर किती प्रेम असतं, आईचं आपल्या मुलावर किती प्रेम असतं. एक छोटंसं उदाहरण सांगतो. एका माय माऊलीचा डोळा खराब झाला, रडायला लागली ती, दादा डोळा खराब झालाय रे वागा माझा, काळजी नको करू माय, पुण्याच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आई रडायला लागली, दादा पुण्याला जाऊन जर डोळा नीट नाही झाला तर काय करशील. मुलगा रडायला लागला, काळजी करू नको आई, मुंबईच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आई परत रडायला लागली, दादा मुंबईला जाऊन जर डोळा नीट नाही झाला तर काय करशील. पोरगा रडायला लागला ना, आपल्या आईला सांगू लागला, आई खेड शिवापूर हायवेवर माझी 5 एकर जमीन आहे, त्यातली 2 एकर जमीन विकतो आई आणि अमेरिकासारख्या देशामध्ये घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आईच्या डोळ्याला धारा लागल्या, बाळा बस आता ऑपरेशन करण्याची गरज नाही, आता जरी मला यम नेण्यासाठी आला तरी हसत मुखाने त्या मरणाचा स्वीकार करील का. माझी कुस पवित्र झाली रे, माझ्या कुशीमधून तुझ्यासारखा प्रेम करणारा पोरगा जन्माला आला. आई रडायला लागली, पोरगही रडायला लागलं. पोरगं रडता रडता आईला म्हणतं, माय तू माझी परीक्षा घेत होतीस का ग. हो रे सोन्या, मी तुझी परीक्षा घेत होते. बघ आई, मी तुझ्या परीक्षेमध्ये पास झालो, माय तुझ्यासाठी 5 एकर जमीन विकायला तयार झालो, एवढं प्रेम आहे ग माझं तुझ्यावर. पण आई दुर्दैवानं जर माझे डोळे खराब झाले तर तू माझ्यासाठी काय करशील. रडणाऱ्या आईने पदरानं डोळे पुसरेनं आपल्या लेकराला उत्तर दिलं, बाळ्या तुझे डोळा खराब झाला तर तुझी आई तुला दवाखान्यात नाही नेणार रे माझ्या सोन्या. तुझे डोळे खराब झाले तर तुझी आई तुला हॉस्पिटलला नाही नेणार रे माझ्या सोन्या. तुझा डोळा खराब झाला तर तुझी आई तुला मुंबईला नाही नेणार रे बाळा. माझा डोळा काढून तुझ्या हातात देईल एवढं प्रेम फक्त आई करू शकते. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, ज्या दिवशी माय गेली
त्या दिवशी समजून चालाव की जीवनातलं प्रेम गेलं महाराज आपलं. मी नेहमी सांगत असतो, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार, तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार, नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन, आई देवापासी मी ग आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकाला माझी विनंती, मायबाप नाही काही जमलं तरी चालेल, प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा. ज्यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे अशा असणाऱ्या आमच्या वैकुंठवासी स्मिताताई दत्तात्रय डिंबळे, मला वाटतं त्यांचा एक मुलगा आहे, आमचे बिपिन दादा आणि सुनबाईसुद्धा डॉक्टर आहे, एक मुलगी आहे आमच्या दीप्तीताई. हे सर्व कुटुंब खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं. तुमची आई ज्या ठिकाणी असेल, तुमची माय ज्या ठिकाणी असेल, ती आई ज्यावेळेस हा कार्यक्रम पाहत असेल त्यावेळेस त्या आईच्यासुद्धा डोळ्याला धारा लागल्या असेल. तीही विचार करत असेल की किती भाग्यवान माय आहे मी, की मी गेल्यानंतरसुद्धा माझ्या कुटुंबियांनी माझं एवढं सुंदर थाटामाटात वर्षश्राद्ध सोहळा ठेवला. अरे या महाराष्ट्रामध्ये असे काही लोक आहे, या मुंबई पुण्यामध्ये असे काही काही लोक आहे की त्यांच्या घरातल्या कुत्र्याचं मेंटेनन्स 1-1 लाख रुपये. किती आहे? त्यांच्या घरातल्या कुत्र्यांचं मेंटेनन्स 1-1 लाख रुपये. पण नशीब एवढं खराब आहे की त्या कुत्र्यांचे मायबाप वृद्धाश्रममध्ये महाराज. नाही कळलं तुम्हाला? माझ्यासाठी चांगलं आहे. ज्यांच्या घरातल्या कुत्र्यांचं मेंटेनन्स 1-1 लाख रुपये, अशा सुद्धा कुत्र्यांचं मायबाप वृद्धाश्रममध्ये. खरं सांगू का, तुमच्या शिक्षणामुळे जर तुम्हाला तुमच्या मायबापाची लाज वाटत असेल तर मी तरी या मताचा महाराज, एवढं शिक्षणच नका घेऊ की आपल्या आईची आपल्याला लाज वाटेल, एवढा पैसाच कमवू नका की आपल्या मायबापाची आपल्याला लाज वाटेल, एवढं घरच नका बांधू की त्या घरामध्ये आपल्याला आपल्या मायबाप ठेवायची लाज वाटत असेल. म्हणून सर्वांना माझी विनंती, प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा. हा जीवनातला खरा परमार्थ आहे. बाकी काय सांगायचं? एवढे दिवस झाले पांडुरंग परमात्मा कटेवर हात ठेवून उभा आहे. काय केलंय पुंडलिकानं? फक्त मायबापाची सेवा केली. सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेवे शिकीर शरीरे लोन किदे मातरम पितरम चैवम प्रत्यक्ष साक्षात देवता. हा वाल्मिक ऋषी सुद्धा रामायणामध्ये सांगतात, या जगातलं चालतं बोलतं दैवत तुमचे मायबाप आहे. म्हणून प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा. हीच आमच्या आईसाहेबांच्या चरणी खरी श्रद्धांजली ठरल. म्हणून पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो.